सुंदर असा आमचो ह्यो कोकण. ही परिस्थिती सगळीकडे झाली. पावसात भाता भिजवली देवासाठी आता नका गेले ना, म्हणजे भाताला पिकांना गळ्यात दिली, पण पाऊस एवढं पडतात नाविला झालाय. पण एकंदरीत जर परिस्थिती बघितली महाराष्ट्रामध्ये तर बीड धाराशिव या ठिकाणी एवढा पाऊस पडतोय जबरदस्त की लोकांचे संसार वाहून गेले. फक्त गणित एक समजत नाही, तिथे 4-4, 5-5 वर्ष पाऊस नाही पडला तरी लोक आत्महत्या करतात आणि पाऊस भरपूर एवढा पडलाय. ठीक आहे, कर्जबाजारी शेतकरी जीव किती अनमोल आहे. 84 लक्ष मिळाल्यानंतर आपल्याला मनुष्याचा देह मिळाला नाही बा प्रेक्षक. हा जीव बोल मगाशी सांगितलं काहीतरी पासात जाऊन लटकतात म्हणून, केव्हा तरी तू बघ लटकाल म्हणजे तुका त्या ताकद का, त्याला मृत्यू किती भयानक असतो ना ही ताकद का. हे जीवन आपल्याला नेहमी येत नाही, तुमच्या कर्मावर पुढचा जन्म अवलंबून आहे लक्षात ठेवा. कारण पूर्वीच्या काळी चालायचं मागच्या जन्मी केलं तर या जन्मात फेडायचं. आता तसं नाही, या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मात फेडावं लागतं. किंबहुना सकाळी एखाद्याचं वाईट केलं असेल संध्याकाळपर्यंत येणके प्रकारे तुम्हाला फेडावंच लागतं. म्हणून मायबाप प्रेक्षक भजनाच्या माध्यमातून हेच सांगतोय, एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, परंतु दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. त्याची नोंद परमेश्वर आपल्या मुठीमध्ये घेऊन ठेवतो आणि ते आपल्याला भोगावं लागतं लक्षात ठेवा. समर्थ प्रतिष्ठान रजिस्टर मंडळ उत्तम जाधव सन्माननीय आणि प्रकाश मरगत कोरससाठी या मंडळीने माझ्या कोरससाठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. तुम्ही हो कळवण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. नजर हो कळवण. नजर हो कळवण. असो आमचो ह्यो कोकण. परंतु वाल्याचा वाल्मिकी झाला. राम राम करत वाल्याचा वाल्मिकी झाला. तदनंतर रामायण लिहिलं आणि मग राम जन्मात गेलो. मग नारद मुनीने वाल्या कोळ्यात राम राम म्हणत सांगितलं ना, तो राम कुठलो हा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. लक्षात घ्या. काय म्हणतो बघा, वाल्याचा वाल्मिकी झाला. तदनंतर रामायण लिहिलं, मग राम जन्मात गेलो. मग नारद मुनीने जो राम जपात सांगितलेले तो राम कुठलो हे प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे काय आजच्या घडीला खूप वेगळं झालेलं आहे बघा. पूर्वी सत्ययुगात
पाताळात राहायचे, त्यांचे प्राण तर वेगळे होते. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. या त्रेतायुगात देव आणि दानव एकाच प्रांतात राहावं लागले. म्हणजे राम एकच प्रांत आणि श्रीलंकेत रावण तो सुद्धा, लंकेत रावण तो सुद्धा एकच प्रांत. त्यानंतर द्वापारयुग, देव आणि दानव एकाच घरात वावरात लागले. श्रीकृष्ण ज्या घरात जन्म झाला कारागृहात, त्याच गृहात त्याचा कौस मामा त्याला मारायला टपलेला होता. आणि आता ह्या कलियुगात एकाच माणसात दोन देव, देव पण असत आणि दानव पण असत. त्याच्यापैकी संजय कुमार एक नंबरात लागता, लक्षात ठेवा. अरे मगाशी तुम्ही महिला वर्ग दिसल्यानंतर लगेच त्याची दिशा बदलली. म्हणाले वा, महिला वर्ग म्हणजे रूप आहे. आपल्या घरातली महिला, अरे मी तर सांगतो की 3.5 शक्तिपीठापैकी ही 3.5 शक्तिपीठ आपल्या घरात आहेत. त्यामध्ये आपल्याला जन्मदाती जी आपली आई आहे ती पहिली आहे. त्यानंतर आपल्याला आई वडिलांनंतर भावा म्हणजे आईचं प्रेम देते ती आपली बहीण आहे. आणि त्यानंतर तिसरं एक कुठलं आहे माहितीये, आपल्या आया बहिणीला आपलं कुटुंब सोडून आपल्यासाठी 7 फेरे घालून आपल्या बरोबर आलेली ना, ती आपलं तिसरं शक्तिपीठ आपलं बायको आहे. आणि अर्ध शक्तिपीठ आपली जर मुलगी असली तर ती अर्ध शक्तिपीठ आहे, बरोबर. आज महिला खांद्याला खांदा लावून चाललीत ना, मग त्यांनी दिवसेंदिवस साड्या बदलल्या आणि तू तुझ्या बायको 4 साड्या वेगवेगळ्या कलरचे घेऊन गेलोस तर तुझे काय पैसे कमी जातं? आम्ही नाही बाबा, बायको खुश तर आपला संसार खुश. लक्षात घ्या, प्रत्येकाने लक्षात ठेवा. नाहीतर जो ज्याचा घरनीशी वाकडा तो खाय चुलीची लाकडा. त्यामुळे आपल्या बायकोशी बरा व्हायला, लक्षात घ्या. बायको व्हायला आपण गेलो आणि तिच्या जीवावर आपण उड्या मारतो. मग ती विजय म्हणाने, नाहीतर गुंडू म्हणाने, नाहीतर सँडी म्हणाने. काय फरक पडता? काय फरक? त्याने काय फरक पडता? अरे पूर्वीचा काळ वेगळा होता ना. आणि तू सांगतोस की मुलगा पाहिजे, मुली नको. त्या गजरात काहीतरी सांगितलं विषय, मुलगा पाहिजे. अरे आज पोरा होप लग्नात तरी होप होईल ना, त्याच्यानंतर पोरांचा विषय कर. लग्नात कोणची होत नाही. का समतोल बिघडलाय हा? तुम्ही विचार केलाय का? मी विचार केला. पूर्वी एका धाबारा होती, त्यामुळे तो बरोबर संतुल होत होता. म्हणजे मुलग्यांचं बॅलन्स होता. आता मुलाच कमी झाले. वो काही लोक सांगतात हम दो हमारे 1 डझन तेव्हा होते, 7-8 एका होते, एका होती 10-12 एका. आणि त्या आधी अजून जिवंत आहे. म्हणजे हम दो हमारे 1 डझन, नंतर हम दो हमारे अर्धा, नंतर हम दो हमारे पाव डझन. त्याच्या अगोदर 5-6 वर्षात हम दो हमारे 2. आता सध्या काय चालू, हम दो हमारा 1. आणि 5 वर्षांनी हम दो हमारा 5. पोरात होती नाही. मी सांगते, आम्ही 20 वर्षांनी तुमच्या पंतूला तुम्हाला दाखवावं लागणार की ह्याला लग्न म्हणतात. लग्नात होती नाही. 40-45 ज्यांनी पार केले त्यांनी त्यांचा म्हणजे मी देवी आपली आराधना करतोय, पण मुश्किल आहे. आम्ही सुटलो होतो देवाशपथ. जे लगीन झाले ते सुटले. आता पुढे खूप कठीण दिवस येणारे असं लक्षात घ्या. अरे आपली हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. किंबहुना भांडणाच्या माध्यमातून सांगतोय, आपल्या पुढच्या पिढीची जर लग्न व्हायला पाहिजे तर आता 8-10 वर्षात ज्यांची लग्न झाली आणि जे एकावर थांबले त्यांनी पुन्हा सुरुवात करा आणि 4-5 मुलांचा जन्म झाला तर या कोणा सुटायला. लक्षात घ्या. विचार करू नको. मुंबई काय विचार करू नको. तुझं काय विषय बाबा असू दे. रुपाली पांडुरंगा प्रती आहे. पांडुरंग विठीवरती राहिलाय 28 युग. कुणाची वाट बघतोय? पुंडलिकाची. कोण पुंडलिक? आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक. त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये गर्क झालाय की साक्षात पांडुरंगाला सुद्धा वीट फेकलेल्या विठेवरती उभं राहावं लागलं. लक्षात घ्या. अजूनही वाट बघतोय तो पांडुरंग. आणि ही सेवा बघून पुंडलिक पांडुरंगाने सांगितलंय की हे पुंडलिका, जिथे तिथे भजन नामस्मरण कीर्तन होईल तिथे तुझ्या नामाचा अगोदर जयघोष होईल. म्हणून आपण भजनामध्ये पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हे नामस्मरणाने सुरुवात करतो. त्याचं कारण आहे आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं. हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नाही प्रेक्षको. आपल्याला आई वडिलांची किंमत केव्हा कळते? जेव्हा आई वडील पडद्याच्या आड जातात ना, त्यावेळेस आपल्याला आईची किंमत कळते. लक्षात घ्या. आज
सरले आता आमचे दिवस सुरू झाले. त्या मुलांना मला आणि मुलींना सांगायचं आहे, आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली राहील असं वागणं करू नका. म्हणजे भजनाच्या माध्यमातून आम्ही भजन केलेल्याचं साध्य होईल, लक्षात घ्या. ज्यांची आई गेली असेल त्या आईसाठी फक्त एक छोटंसं गाणं येतो आणि मग रुपवलेला सुरुवात करतोय. श्री रमेश सावंत वर्धे कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र नगर मित्रमंडळ यांकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांची इच्छा पूर्ण हो असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. दिलीप भोगले मसुरे भोगलेवाडी यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कैलास सणस कार्याध्यक्ष महाराष्ट्र नगर मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष साई श्रद्धा विविध कार्यकारी संस्था महिला बचत गटांना मोफत मार्गदर्शन करणारे 49 बचत गट यांकडून 49 बचत गट यांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं मला थोडा ना इथे त्रिशरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, येना मागे आई ग, येना मागे आई. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, येना मागे आई 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 ग. किती गरीब झालं सांगू मी तुम्हाला, सावली निघून गेली पडलोरी उन्हाला, वासराला सोडून कुठं गेली तशी माय ग, वासराला सोडून कुठं गेली तशी माय ग, गेली तशी माय ग, येना मागे आई ग, येना मागे आई ग, येना मागे आई ग, येना मागे आई ग. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, येना मागे आई 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 ग. देश जास्त झालाय का बघा, मनापासून तेच होते सगळं भरपूर करत.